144 वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्यात स्नानाचा योग आला असून त्रिवेणी संगमावर कोट्याधीश भाविकांनी पवित्र स्नान केले। प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी आणि विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीसाठी देवगिरी प्रांतातून सन्माननीय क्षेत्रीय मंत्री गोविंदजी शेंडे, क्षेत्रीय बजरंग दल संयोजक विवेक कुलकर्णी, प्रांत मंत्री योगेश गर्गे, प्रांत सहमंत्री ललित भैया, प्रांत सहसंयोजक गजानन पांचाळ, विभाग सहमंत्री शशिकांत पाटील, हिंगोली वसमत प्रखंडातून सोपान काका काळे, नितीन आंबेकर, नंदकुमार परदेशी, बंडूभाऊ गोडबोले कुंभमेळा मध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करून 44 वर्षानंतर आलेला कुंभमेळा योग अतिशय पवित्र असल्यामुळे अनेक कोट्याधीश भाविक या कुंभमेळ्यात येत आहेत असे बोलताना दिसून आले। हिंदू समाजातील सर्व भक्तांना विनंती आहे, असा योग पुन्हा येणार नाही, तरी आपण देखील या कुंभमेळ्यात येऊन पवित्र स्नान करून जावे असे आवाहन करताना दिसून आले। कुंभमेळा हा 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार असल्याचे प्रयागराज या ठिकाणी बॅनर दिसून आले। यावेळी प्रयागराज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद केंद्रीय सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी दिसून आले। 144 वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याचा योग विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना मिळाला। आम्ही सगळे मुंबई क्षेत्रातले कार्यकर्ते आज संगमावरती स्नान केलंय आणि एक चांगला संदेश, चांगलं वातावरण आम्ही प्रत्यक्ष इथे अनुभवलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांच्या सुखासाठी म्हणून आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आपल्या देशाला देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमच्याकडनं काम करून द्यावे अपेक्षा असते। व्यवस्था अतिशय उत्तम आहे, भरपूर गर्दी असते तरी सुद्धा अत्यंत चांगल्या व्यवस्थेमध्ये आणि सगळे एकमेकाला सांभाळून घेऊन खऱ्या अर्थाने हिंदू समाजाचं वास्तविक दर्शन या ठिकाणी घडलं आहे। कुंभाच्या अवसरावरती 144 वर्षानंतर हा पर्व आलेला आहे। त्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेची जी केंद्रीय बैठक संपन्न झाली, त्या बैठकीकरता सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते इथे आलो होतो। आज सर्वांनी मिळून इथे समाजाचा, हिंदुत्वाचा विजय असो याकरता गंगेच्या संगमावरती डुबकी लावून गंगेला प्रार्थना केली, ईश्वराला प्रार्थना केली आहे। सर्वे भगवंतु सुखी राहा या भावनेने हे सगळं आम्ही काम केलेलं आहे। या कुंभमेळ्यामध्ये जे लोक आले ते सगळे भक्तांची इथे गर्दी आहे आणि सगळी व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या व्यवस्थेमध्ये सगळं स्नान आणि मेळा चालू आहे। त्या प्रशासनाला आणि सरकारला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।